आपल्या योग्य निदान, अचूक उपचार आणि आपुलकीच्या सेवेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय बनलेले सिद्धांत हॉस्पिटल, प्रिन्स स्पाइन शस्त्रक्रिया आणि ट्रॉमा केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण. मेंदूच्या अपघाती इजा, रक्तस्राव, ब्रेन ट्यूमर, मणक्याच्या सर्व प्रकारच्या आजारांवर एंडोस्कोपी तसेच मायक्रोस्कोपिक अशा अत्याधुनिक उपकरणांद्वारे शस्त्रक्रिया आणि लेसर उपचार. त्याचबरोबर पॅरालिसिस, फिट्स, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, श्वसन रोग, किडनीचे विकार, डेंग्यू, चिकनगुनिया अशा गंभीर आजारांवर डॉक्टर अनुष्का वाईकर, डॉक्टर कौस्तुभ वाईकर आणि तज्ञ सहकारी डॉक्टर्स यांच्याकडून प्रभावी आणि विश्वसनीय उपचार. आजार कोणताही असो, अचूक निदान आणि योग्य उपचार फक्त इथेच. सिद्धांत हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ, रिंग रोड, कोल्हापूर. फोन नंबर 930 917 0345 आणि 9860 39 59 52. हाकेला धावणारा देव अशी सांगेलीच्या गिरोबाची ख्याती आहे. शिमगोत्सवात हा उत्सव साजरा केला जात असून या देवस्थानाला आगळीवेगळी अशी परंपरा आहे. कोरोना संकटानंतर यंदा हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. सांगेलीचे ग्रामदैवत असलेल्या गिरोबाची महती सर्वदूर पसरली आहे. जत्रोत्सवाप्रमाणेच शिमगोत्सवातील गिरोबा उत्सव एक वेगळा सोहळा ठरतो. कोकणातील विविध गावांच्या रूढी परंपरा सगळीकडे काही प्रमाणात सारख्याच आढळतात, पण उत्सवाच्या बाबतीत सांगेली गाव जणू वेगळाच म्हणावा लागेल. महाराष्ट्रात सर्वत्र होळी सण हा पौर्णिमे दिवशी साजरा केला जातो, मात्र सांगेली सावरवाडी या गावात होळी सणाला सुरुवात होते ती गिरोबा उत्सवापासून. या उत्सवाला होळीच्या आदल्या दिवसापासून आरंभ होतो. ही परंपरा गेली कित्येक दशक सुरू आहे. या आगळ्या वेगळ्या उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर गोवा, कर्नाटक आदी भागातूनही भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. मंदिरात पाषाण असतं, मात्र सांगेली गावात गिरिजनाथ मंदिर मुख्य देव असलेला गिरोबा फणसाच्या झाडाच्या रूपात स्थापन केला जातो. पहाटेपर्यंत हा उत्सव चालतो. मध्यरात्री नव्या देवाची विधिवत प्राण प्रतिष्ठापना केली जाते. ग्रामदैवत झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे. दरवर्षी देव बदलून देखील या ठिकाणी असलेल्या पूर्वीच्या फणसाच्या खोडांची संख्या 21च राहते हे विशेष आहे. सालाबाद प्रमाणे हा उत्सव साजरा केला गेला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा
आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.